मामाच्या गोव्याला जाऊया, हे मामाच्या गावाला जाऊया म्हणजे गोव्याला काय प्रकरण आहे. आणि हे तुम्ही सगळे संतोषजी आहे आणि तुम्ही सगळे मित्र मिळून काय घातलाय. हा आमच्या मित्रांचा सिनेमा आहे. विजू माने, मी, अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर, आम्ही मित्र. माझा इंडस्ट्रीमधला सगळ्यात पहिला मित्र म्हणजे अभिजित चव्हाण, ज्याला बाबा म्हणतो आम्ही. आता सगळेच त्याला बाबा म्हणतात, त्याच्यामुळे बाबा चव्हाण. तर बाबामुळे माझी ह्या ग्रुपबरोबर ओळख झाली आणि मग आम्ही मित्र झालो. हळूहळू ते साखर कशी पाण्यात विरघळत जाते तुम्ही मग वेगळं नाही करू शकणार ना, तसं काहीतरी आम्ही ते जेल झालेलो आहोत, आम्ही एकजीव झालेलो आहोत सगळे. आणि त्या मित्रांचा हा सिनेमा आहे. स्ट्रगलर साला नावाची आमची ते स्ट्रगलर साला मी येणारच होते त्याची. तेव्हा ते जमली का भट्टी? हां, म्हणजे तेव्हा भट्टी नाही जमली, आम्ही मित्र होतोच. पण काहीतरी करूया रे. तर आम्ही काय करायचो, आम्हाला काय प्रचंड पॉप्युलर. मला विजू सांगत होते ना की लोक विचारतात की पुढचा सीझन कधी. मी विचारते कधी आहे का पुढचा सीझन. आता डायरेक्ट सिनेमा, आता सिनेमांचे सीझन्स होतील. तर ती आम्ही मित्र होतोच आणि आम्हाला वेळ असला, आमच्याकडे सुट्ट्या असल्या की आम्ही कट्टू विजू माने यांच्या ऑफिसला जाऊन पडीक मस्त सकाळचा नाश्ता. एवढं मोठं आधी वेगळं होतं, आधी वेगळीकडे ऑफिस होतं, अमृता प्रोडक्शन म्हणून. आत्ता ते वागलेलं आहे. तर आम्ही आधीच्या ऑफिस, म्हणजे कारण ते जुने आहोत ना, आम्ही जुने मित्र आहोत ना. तर किती, मला असं वाटतं 26-27 वर्ष झाली आमच्या मैत्रीला. तर आम्ही त्यांच्या ऑफिसला पडून असायचो. तर ते एक दिवस म्हणाले की काहीतरी करूया रे, चला काय करूया. मग विजू मानेंनी काहीतरी खरं ठेवलं आणि ते आले, चला हे करूया. म्हणजे चला करूया टाईमपास म्हणून आम्ही टाइमपासमध्ये शूट केलेला तो एपिसोड. पण तो लोकांच्या इतक्या पसंतीस पडला की त्याची आम्ही स्ट्रगलर झाला, त्याची सिरीज सुरू झाली. सिरीज यशस्वी होण्यामागे पूर्ण विजू मानेंचा हात आहे. कारण एक प्रोडक्शन सांभाळावं लागतं, त्याला एक बॅकिंग लागतं, एक पैसा लागतो, एक युनिट लागतं अख्खं. तर आम्ही समोर 3-4 जणं दिसत असलो तरी एक 10-12 लोक मागे काम करत असतात. ते सगळं सांभाळणं हे विजूदादांचं क्रेडिट. पण ती इतकी पसंतीच पडली लोकांच्या की लोकांकडनं मागणी यायला लागली की तुम्ही याचा सिनेमा का नाही करत. आम्ही काहीतरी प्लॉट शोधत होतो आणि एक दिवस विजू मानेंना तो युरेका क्षण गवसला. युरेका असं म्हणत ते गोव्याला ओरडायला लागले. आम्ही गोव्यातच होतो. म्हणून ते मामाच्या गोव्याला जाऊया. नाही, त्या गोष्टीची गरज आहे. कारण मित्र कुठे जातात सांगा फिरायला, एक कुठे जाऊया, मित्र मिळून कुठे जाऊयात, तर गोव्याला जाऊयात फिरायला. आम्ही स्वप्नच घेऊन यार गोवा जाएंगे, चिल मारेंगे, किधर गोवा जाएंगे, यार गोवावाला वाईब आहे, असं जनरल मित्रांमध्ये असतं ना. तर म्हणून ते मित्र फिरायला म्हणून गोव्याला जातात आणि मग त्यांच्याबरोबर ज्या घटना घडतात त्या इतक्या टेरिफाईंग आहेत, भयंकर आहेत. कॉमेडी, यू आर अ कॉमेडी, त्याच्यामध्ये कॉमेडी रोल संपूर्ण कॉमेडी कमर्शियल सिनेमा आहे हा. लोकांना खूप आवडेल. मित्रांनी जाऊन बघायचा सिनेमा आहे हा. आत्ताच्या मित्रांची गोष्ट आहे. कधी रिलीज होतोय? 31 जुलैला सिनेमाघरात हा सिनेमा येतोय. खूप जबरदस्त झाला आहे सिनेमा. आता त्याची काही गाणी रिलीज झाली, आम्ही टीजर रिलीज केला आहे, आता ट्रेलर येईल. पण हे स्ट्रगलर सालाचं एक कल्मिनेशन आहे का? स्ट्रगलर सालाच्या पुढचं वर्जन आहे. म्हणजे हे स्ट्रगलर सालाचे मित्र आहेत. स्ट्रगलर साला काय माहिती ना तुम्हाला, की स्ट्रगलर साला म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही जेव्हा काम करायला लागलो ना, तेव्हा आम्हाला आलेले अनुभव, आम्ही जे काही एकमेकांना मूर्ख बनवलं आहे, एकमेकांना लाट्या मारल्या आहेत किंवा एकमेकांच्या सोबतीने पुढे गेलो आहे, ही ऑडिशन ह्याला कळू नये म्हणून जे काही केलं आहे, आणि तिथे पुढे जाऊन ऑडिशनला आम्ही एकत्र भेटलो आहे, इथे भेटला का, असे किस्से, जे आयुष्यातले किस्से आहेत ना, ते सगळे म्हणजे स्ट्रगलर साला. ह्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करणाऱ्या मित्रांची गोष्ट. आता आम्ही कसं आमच्या आयुष्यात थोडे सेटल झालो, ओके. तर ह्याच मुलांची पुढे
गेलेली गोष्ट म्हणजे सिनेमा. आणि आमचं स्वप्न पण होतं आपला एक सिनेमा आला पाहिजे. आपल्या मित्रांचं आम्ही इतके वर्ष मित्र आहोत. आमचं नाटक आलं, आमची सिरीज आली, सिनेमा आम्ही पहिल्यांदा करतो म्हणजे सगळे मिळून. सो स्ट्रगलर सालामध्ये नसलेलं कोणी आलंय का? हां, ह्या सिनेमाची स्टारकास्ट खूप ह्यूज आहे. ओके. का बघावा आम्ही जाऊन? अरे बापरे, तुमच्या आयुष्यात जर का मित्र असतील, मला असं वाटत नाही की कुणीही माणूस असा नाही जगात की ज्याला मित्र नाही. ओके, तर तुमच्या आयुष्यात जर मित्र आहेत तर तुम्ही हा सिनेमा बघायला हवा. तुमच्या आयुष्यातनं काही मित्रांचा हात सुटलेला असेल तर तुम्ही हा सिनेमा बघायला हवा. आणि एक जबरदस्त ह्या सिनेमाचं पॅकेज आहे. आम्ही मित्र आहोतच, पण एक वरद हस्त लागतो ना, तसा एक अंकुश चौधरी पण आहे. अरे वा. अंकुश सर या सिनेमात आहेत आणि अंकुश सर सरप्राईज पॅकेजमध्ये आहेत. अंकुश चौधरी हा एक असा इंडस्ट्रीतला सुपरस्टार आहे की ज्याचे सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसला जबरदस्त हिट गेलेले आहेत. त्याने सगळ्यात जास्त सक्सेसफुल सिनेमा आपण जर म्हणू तर तो अंकुश चौधरींनी दिलेले आहेत. आणि ते आता आमच्या सिनेमात आहेत म्हटल्यावरती आमचा सिनेमा म्हणजे फ्लाय करतोय डायरेक्ट. मॅक सर आहेत, मॅक देशपांडे सर आहेत. मकरंद आहे? हां, मॅक देशपांडे सर आहेत. त्याच्यानंतर प्रवीण तरडे आहे. म्हणजे सगळ्याच लोकांना जमवलं. प्रवीण तरडे आता सध्या देऊळ बंदमुळे एकदम जोरात आहे. पण प्रवीण तरडे आधीपासूनचा मित्र पण आहे, अच्छा. त्यामुळे तो कसा सिनेमात पाहिजे. सचिन गोस्वामी सर आहेत, म्हणजे हास्य जत्राचे सर्वे सर्वा. मी होतो तेव्हा त्यांना कॉल केला, तेव्हा विजूदादांनी त्यांना फोन असा केला की कसं आहे की काही एक तुम्ही म्हणा अंधश्रद्धा म्हणा, पण काही लोक सिनेमात असायला हवीत कारण ती शुभ असतात माझ्या सिनेमात. तर तसे सचिन गोस्वामी सर आहेत या सिनेमामध्ये. त्याच्यानंतर मकरंद अनासपुरे सर आहेत या सिनेमात. सगळी दिग्गज मंडळींना एकत्र केलेलं. हो, विजू माने यांचं खूप कौतुकच करायला पाहिजे की त्यांनी या सगळ्यांना एकत्र करू शकले. नाही, विजू माने ना इंडस्ट्रीमधला एक लाडका माणूस आहे. सगळ्यांचं विजू मानेवरती प्रेम आहे. आणि ठाण्यात जर का तुम्ही आहात तर असं कोणच व्यक्ती नाही जो विजू मानेला ओळखत नाही इंडस्ट्रीमधला. की विजू माने एक तर तो सगळ्यांच्या मदतीला पण धावतो, तो कायम असतोच, सोबत असतो. त्यांचं लोकांचं प्रेम आहे विजू मानेवरती. मी 2 वर्षापूर्वी पॉडकास्ट सुरू केला तेव्हा मी फक्त फोन केला की आपल्याला एक असं शूट करायचं आहे. हो ठीक आहे, कधी यायचं आहे? आम्ही मला वाटतं ह्याचा केलेला गुढीपाडव्याचा. म्हटलं तुम्ही दोघांनी यायचं आहे. मी काय ओळखत नव्हते, मिस्टर अँड मिसेस. ठीक आहे, काय कपडे घालायचे? म्हटलं नटून थटून यायचं आहे. मग काय करायचं? म्हटलं नाही, फुल जेवायचं आहे आपल्याला. सगळं त्याने एकदम सगळं सहन केलं. येऊन सगळं असं पंचपक्वानांचं जेवण आणि फुल जस्टिस दिला मला, फुल जस्टिस. हां, मग विजू माने ना माझं खूप वैयक्तिक नातं आहे विजू मानेबरोबर. विजू माने हा माझा एक असा मित्र आहे की ज्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून मला रडता येईल. माझ्या आयुष्यातले डार्क सिक्रेट मला त्याच्याबरोबर शेअर करता येतील. माझे डिझायर्स मला न घाबरता त्याच्याबरोबर शेअर करता येतील, सांगता येतील त्याला. विजू माने तुम्ही म्हणाल तर माझा मित्र आहे, म्हणाल तर माझा भाऊ आहे, म्हणाल तर माझा बाप आहे. मला घर घ्यायचं होतं म्हणून विजू माने 2 वर्ष घर शोधत होता. त्याला माझ्या आवाजावरनं, माझ्या मुवमेंटवरनं लक्षात येतं की मला आत्ता काय वाटतंय. एखादी गोष्ट म्हणजे विजू मानेला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं स्वतःला. म्हणजे तो ठाण्यामध्ये जर का एखादं हॉटेल ओपन झालं तर पहिलं विजू मानेला कळतं. खूप शोधत असतो तो, अरे हे नवीन झालं आहे. तो तिथे जातो, तो तिथे जेवून येतो आणि ते जर का भारी असेल तर त्याचा पहिला फोन मला असतो की कुशा इथे एक हॉटेल झालं आहे, आपण जेवायला कधी जायचं. त्यांना एखादी कविता जर का आवडली तर तो मी व्यक्ती आहे ज्याला ते पाठवणार की कुशा ही कविता ऐक, ही वाच, ही काय भारी आहे बघ. ते स्वतः पण लिहितात. ते स्वतः लिहितात. ते कवी आहेत, ते लेखक आहेत, ते दिग्दर्शक आहेत, ते एडिटर आहेत, ते कॅमेरामन आहेत. फुल पॅकेज आहे सगळं आहे. त्यांना सगळं येतं, त्यांना सगळं कळतं. आणि तो मित्र लय भारी आहे. अनघा पण खूप छान आहे, लय भारी आहे. म्हणजे मला घर, मी आत्ता जे ठाण्यात घर राहतो, मी आत्ता ठाण्यात ज्या घरात राहतो ते घर मला विजू मानेमुळे मिळालं.
त्याने ते शोधून दिलं. आणि माझ्या घरच्या पूजेला सगळे लोक जेवत असताना विजूमानेला भूक लागली होती, पण तिथे जागा नव्हती, पाहुणे होते, ते सगळे विजूमाने हँडल करत होता. तो बिचारा एकटा किचनमध्ये जाऊन तिकडे 2-4 आंबे पडले होते ते खात होता, की मी हे खाऊन माझी पोट भरतो आणि सगळ्या पाहुण्यांना व्यवस्थित जेवू दे. कोण करत नाही, तुम्हाला सांगतो. इतकं पाठीशी उभा राहणारा माणूस आहे ना. खरं आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.